नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK Star 44 यूट्यूब चॅनल। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की आपण जन्मतारखेचे वर्षसुद्धा कसे काढायचे या संबंधानं आज आपण या व्हिडिओतून सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत। तसेच जन्मतारखेच्या वर्षाबरोबर संपूर्ण जन्मतारीख या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। तर ज्या व्यक्तीची संपूर्ण जन्मतारीख काढायची आहे त्या व्यक्तीला कागद आणि पेन घेऊन किंवा कॅल्क्युलेटरवर घेऊन प्रत्येक अंक 2 डिजिटमध्ये लिहायला लावायचा आहे। कारण कोणताही फॉर्म भरतेवेळी किंवा अन्य ठिकाणी आपण 2 डिजिटचा वापर करतो। यामध्ये दिनांकसुद्धा 2 डिजिटमध्ये यायला हवा। जसं 1 असेल, 2 असेल तर याला 01, 02 असं करता येईल। बाकीचे आकडे आपले 2 अंकाचे असतातच। तसंच महिन्याच्या बाबतीतसुद्धा 01, 02, 03 आणि 10 नंतर 2 डिजिटमध्ये आपोआप येतात। तर चला तर उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ज्या व्यक्तीची आपल्याला जन्मतारीख काढायची आहे त्या व्यक्तीला मनामध्ये आपला जन्मतारखेची दिनांक आणि महिना 2 डिजिटमध्ये पकडायला लावायचा। तर या ठिकाणी मी एक उदाहरणादाखल 14 फेब्रुवारी 2015 ही एक जन्मतारीख या ठिकाणी लिहून घेतलेली आहे। आणि त्या व्यक्तीला सुद्धा अशीच आकडे लिहायला लावायचे आहे। नंबर 1 हे जे 14th आहे, 14 हे 2 डिजिटमध्ये यायला हवे। जसे इथं 0 असेल, इथं 4 असेल आणि इथं जर काहीच नसेल तर या ठिकाणी 0 द्यायला लावायचा आहे। मी मागे सांगितल्यानुसार या ठिकाणी हे झाला त्या व्यक्तीची जन्मतारीख आणि 02 हा झाला महिना। या ठिकाणी ही जन्मतारीख आणि हा महिना अशा पद्धतीने 2 डिजिटल पद्धतीने मांडायला लावायचा। ही सर्व मांडणी झाल्यानंतर या बाबीला त्या व्यक्तीला आपण काहीच सांगायचं नाही। त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मनामध्ये पकडा किंवा मी सांगतो तशा प्रकारे गुणाकार करा, अशा प्रकारचं आपण त्यांना सांगायचं आहे। तर याला मल्टिप्लाय 2 ने करायला लावायचं। तर आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊ। 2 4 8 1 2 या ठिकाणी माझं उत्तर आलेलं आहे। तर त्या समोरच्या व्यक्तीला सांगायचं की तुमचं जे उत्तर आलेलं आहे आता त्यामध्ये आता 5 ॲड करा। कारण हे या गणितशास्त्र आहे, गणिताचे अंक आहे। 5 और 4 9 0 8 2 हे सर्व झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा आपल्याला सांगायचं आहे की जे उत्तर आलेलं आहे त्याला आता 50 ने गुणाकार करा।
तर ती व्यक्ती याला 50ने मल्टिप्लाय करेल. आपण गुणाकार करून घेऊ. 50 या ठिकाणी 0 9 0 0 0 40 0 40 ज्या व्यक्तीला गुणाकार करता येते किंवा गणिती आकडेमोड करता येते अशाच व्यक्तीच्या आपल्याला नादाला लागायचं आहे. आता हे जे उत्तर आल्यानंतर त्या व्यक्तीला हे सांगायचं आपल्याला की तुमचं जे उत्तर आलं आहे त्यामध्ये तुमचं जे जन्माचं वर्ष आहे, या ठिकाणी जन्माचं वर्ष आहे 15. हे दोनच अंक घ्यायला लावायचे. हे 2 अंक घेतले, हे 2 अंक या ठिकाणी त्यांना ॲड करायला लावायचे. वर्षाचे फक्त 2 अंक, पूर्ण 4 डिजिटल नंबर नव्हे, फक्त वर्षाचे 2 अंक शेवटचे ॲड करायला लावायचे. एक एवढं सर्व झालं. हे झाल्यानंतर त्या व्यक्तीला आता पुन्हा सांगायचं आहे की जे तुमचं उत्तर आलेलं आहे त्यातून एक मी तुम्हाला अंक सांगतो आहे गणितामधला, तो अंक वजा करायचा आहे. पण मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये सुद्धा मागे सांगितले होते आणि आतासुद्धा पुन्हा आवर्जून सांगतो की हे फक्त हा फॉर्म्युला 100 वर्षापर्यंतच काम करतो आहे. 100 वर्षाच्या पलीकडे तुम्ही 2095 म्हणाल तर ते शक्य होणार नाही. यामध्ये आकडे चुकू शकतात, आकड्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. म्हणून 100 वर्षापर्यंत हा फॉर्म्युला काम करेल, 100 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी. तर आपल्याला एक अशी संख्या आहे की ती त्यांना यामधून वजा करायला लावायची. ती संख्या कोणती आपण लक्षात ठेवायची. त्यांना म्हणायचं तुमचं जे उत्तर आलेलं आहे त्यातून ही संख्या वजा करा. आता आपण वजा करून घेऊ या ठिकाणी. या ठिकाणी बघा, जे उत्तर आलेलं आहे तर हे झालेलं आहे जन्माचं वर्ष 15 आणि जन्मतारीख आहे 14 आणि महिना आहे 14 फेब्रुवारी 2015. तर आपल्याला या 15ला 2015 समजायचं आहे. यामध्ये एक बाब लक्षात ठेवा, हे 15 जे आलेले आहे याला 2015 समजायचं आहे. आणि हे जे आहे डावीकडचे बाजू 2 अंक, हा आहे जन्मतारीख आणि जन्मतारखेच्या बाजूचे जे 2 अंक आहे ते आहे महिना आणि शेवटचे 2 अंक आहे तर ते वर्ष आहे. अशा प्रकारे त्या व्यक्तीची जन्मतारीख आहे 14 फेब्रुवारी 2015. तर आपण याच्या पलीकडे सुद्धा 100 वर्षाच्या व्यक्तीच्या
100 वर्षाच्या पुढचं काढायला लावायचं तर लावाल तर ते शक्य होणार नाही. म्हणून ही बाब जाणीवपूर्वक आपण लक्षात घ्यावी आणि 2095 म्हणजे पुढील 100 वर्ष हे यामध्ये शक्य होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण आपण सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. धन्यवाद.